स्वतःच्या जीवावर स्वतः आघाडी काढून धारूर माजलगाव या ठिकाणी नगराध्यक्ष आणि 10 ते 12 नगरसेवक आणले। त्याचप्रमाणे धारूर या ठिकाणी आघाडी काढून 2 नगरसेवक आणले आणि 10,000 कमीत कमी 10,000 लोकांचे त्यांना डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत आणि पाण्याची टाकी वाटप केलेले आहेत आणि असे सामाजिक उपक्रम कुणाचे मय झाली असून या ठिकाणी कुणाला आर्थिक मदत देण्याचे काम मोहनदादांनी केलेले आहे। त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेले आणि त्यांनी कामं केलेल्याची आज त्यांना उमेदवारीच्या रूपात पावती मिळाली आहे। त्यामुळे मोहनदादाला मतदान करायचं एवढं मी या ठिकाणी सांगतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला नंबर 1 च्या मिशनवर 2 नंबरचं बटन दाबून मोहनदादाला अधिक मतदान करून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी सांगतो। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवराज लगड आपल्याला मार्गदर्शन देते। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ धारूर येथील या वार्नर बैठकीस उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी सर्वांचे नाव घेऊन वेळ घालण्यापेक्षा उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे तरुण व ज्येष्ठ नेते मंडळी सहकारी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार मोहनदादा जगताप यांच्याविषयी थोडा परिचय देतो। आदरणीय दादांचे वडील बाजीराव जगताप 25 वर्षापूर्वी माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते। त्यावेळेस धारूर हा मतदारसंघ चौसाळ्यामध्ये असल्यामुळे जे प्रमुख आपले बाप्पासारखे जे काही कार्यकर्ते त्यांना त्या परिवाराविषयी पूर्ण माहिती, परंतु आपण सर्व नवीन आहेत, थोडक्यात मी त्यांच्याविषयी माहिती देतो। बाजीराव भाऊ जगताप दादांचे वडील एकेकाळी ऊसतोड कामगार होते। महाराष्ट्रात एकमेव असं उदाहरण आहे की ऊसतोड कामगार एका कारखान्याचा चेअरमन आहे। त्याचं कारण जसं करावं तसं भरावं या ज्या आपल्या जुन्या परंपरेच्या ज्या वाक्य आलेले आहेत त्याप्रमाणे एक मजूर एक साखर कारखान्याचं चेअरमन हे होतं। त्याचं कारण त्यांचं नक्कीच पुण्य, त्यांचं काम करण्याची पद्धत गोरगरिबांना, मजुरांना, कष्टकऱ्यांना सुखदुःखात सहभागी होऊन आर्थिक, सामाजिक अशा विविध प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून जगताप परिवार आज माजलगाव मतदारसंघात सर्वात केंद्रस्थानी आहे। मी 1999 पासून शालेय जीवनात असतानाच जगताप कुटुंबाशी जोडले गेलेलो आहे। मी त्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला काही माहिती देतो। जगताप कुटुंब हे माजलगाव मतदारसंघात एकमेव असं कुटुंब आहे की इथं कोणत्याही जातीपातीला तारा नाही। इथं फक्त माणूस याच जातीचे त्यांच्याकडे प्राधान्य, त्याच्या अनेक उदाहरणं देता येतील। माजलगावचे दोन टर्न सालबाई चाऊस हे मुस्लिम समाजाचे नगराध्यक्ष जगताप परिवाराने केले। बाबूराव जाधव नावाचे कैकडी समाजाचे बीड जिल्ह्यात तेवढाच जिल्हा परिषद सदस्य असेल त्या समाजाचा, ते जगताप परिवाराने केला। BM पवार असतील बंजारा समाजाचे, विलासराव बडे असतील, असे विविध समाजातील विविध कार्यकर्त्यांना त्यांनी काम करण्याची संधी, मुख्य प्रवाहात आणण्याची संधी, शिवशाहू फुले आंबेडकरांचे आणि पवार साहेबांचे विचार जे की इतर जाती मागास आहेत त्या प्रवाहात आणण्याचं काम माजलगाव मतदारसंघामध्ये जगताप परिवाराने केलेलं आहे। माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, खुश आहेत लाडकी बहिणीमुळे 1,500, परंतु लाडक्या भावाचा, लाडक्या दाजीचा किसा मारलेला बहिणीला सांगणं गरजेचं आहे। 100 रुपयाला बॉन्ड भेटायचा कोर्टात, त्याची किंमत 500 रुपये, 100 रुपये 110 रुपये तेल होतं, लाडक्या बहिणीमुळे 140-150 रुपये, म्हणजे एका कुटुंबातल्या महिलेला 1,500 दिले आणि महिन्याला 4-5 हजार दाजी गुण गेले। हे असे फसवेगिरी त्यांना ह्या जे युती सरकार आहे यांना पूर्ण खात्री होती आणि आणखी बी खात्री की आपलं सरकार येऊ शकत नाही, आपण काम करायला, लोकांचे प्रश्न सोडायला अपयशी झालेले, म्हणून ते आपल्या बहिणीच्या माध्यमातून त्यांनी एक केलेली एक राजकीय व्यूहरचना आहे। परंतु या व्यूहरचनेला बळी न पडता राहुल गांधी, पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांनाही न्याय भेटला पाहिजे,
मजुरांनाही न्याय भेटला पाहिजे आणि महिलांनाही 3,000 रुपये महिना, युवकांना 4,000 रुपये भत्ता असं या पवार साहेबांना, आणि पवार साहेब जे बोलतात ते करतात. आज शेतकऱ्यांचे दिवस जर पाहिले तर अतिशय बिकट आहेत. या ठिकाणी जरी शहरातला हे भाग असला तरी बरेच जण शेतकरी असतील शेतीवर अवलंबून आहेत. 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस पवार साहेब आपल्या देशाचे कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्र सरकारही आपलं होतं, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नावाच्या जातीत भांडणं लावणाऱ्या अनाजी पंथानं पाशाभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एक पायी शेतकरी दिंडी काढली आणि त्या दिंडीमध्ये सांगितलं की सोयाबीनला 7,000 भाव देऊ, कापसाला 10,000 रुपये भाव देऊ. त्यावेळेस सोयाबीनला 5,500 रुपये भाव होता, कापसाला 6,500 रुपये भाव होता आणि खताचे भाव 1,200 रुपये क्विंटल. शेतात काम करणाऱ्या शेतमजूर महिलेचा 50 रुपये रोज होता, पुरुषाचा 100 रुपये रोज होता. सोनं 32,000 रुपये तोळा होतं. परंतु आज पाहिलं तर सोयाबीनचा भाव कमी, सोनं 80,000च्या घरात आहे, कापसाचा भाव जेला तेच आहे, त्याच्यापेक्षा कमी, आणि खताचे याचे अनेक प्रकारचे भाव वाढलेले आहेत. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे. हे कुठेतरी थांबवण्यासाठी वयाच्या 85 वर्षाचा योद्धा आज तुमच्या आमच्यासाठी मैदानात उतरलेला आहे. त्या पवार साहेबांचं देखील घर फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीसने केलंय. येत्या 20 तारखेला या काडी सरकारचं, फोडाफोडी करणाऱ्या सरकारचं, 50 खोके येणाऱ्या सरकारचं सरकार पाडण्यासाठी येत्या 20 तारखेला मोहनदादा जगताप यांना तुमच्या आमच्यातला आमदार, तुम्ही स्वतः आमदार तुम्हाला वाटेल असा आमदार येणाऱ्या 20 तारखेला विधिमंडळात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार करायचा आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अर्जुन बाप्पा गायकर. महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय मोहनदादा जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष युवराजजी लगड, या प्रभागाचे नगरसेवक आणि माझे मित्र बाळासाहेबजी खामकर, रविदादा शिनगारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सिद्धेश्वरजी रंधवे, बाबूरावजी शिनगारे, या ठिकाणी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख शहाबाद, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलं असे सुरेश बाप्पा शेळके आणि या प्रभागातील मतदार आणि बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. येत्या 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आणि मतदानाचा दिवस उजळायला अवघे 5 दिवस राहिलेले आहेत. मोहनदादा बरोबर आम्ही त्यांना या पक्षाची उमेदवारी देण्यापासून ते पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरण्याचा योग आला. माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रापासून ते किल्ले धारूरच्या वान नदीच्या पात्रापर्यंत विस्तीर्ण असा हा 3 तालुक्यामध्ये समाविष्ट असलेला हा माजलगाव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये, माजलगाव शहरामध्ये, वडवणी शहरामध्ये गेला असता सगळीकडे एकच झंझावात चालू आहे आणि तो झंझावात म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाची असलेली तुतारी. केळ विकणारा मजूर असो, दुकानावर स्टॉल लावून बसणारा मजूर असो, रिक्षावाला असो, टपरीवाला असो किंवा मोठ्या सोन्या चांदीचं दुकान असणारा व्यापारी असो, कुणाकडेही गेलो आपण आणि विचारलं तर मतदान कशाला, तर सर्व एकच आवाज येतोय, मतदान तुतारीला. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या या किल्ले धारूर शहरामधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून दिला. त्या निवडून दिलेल्या खासदाराला या प्रभागामधून 614 मताची लीड, सर्वाधिक लीड या प्रभागातून मिळाली आणि दुसरी लीड मिळाली तर मी ज्या वार्डातून नगरसेवक आहे त्या प्रभागातून 917 मताची लीड आपण बजरंग सोनवणे यांना दिली.
आज आपण पाहतो की आज आम्ही 4 वाजल्यापासून संपूर्ण धारूर शहरामध्ये कॉर्नर सभा घेत आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत. लोक जमवण्याकरता आम्हाला जास्त कुणाला फोन लावा लागत नाहीत किंवा काही नाही. मोहनदादा येणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या ठिकाणी सभा आहे, तर लोक प्रचंड प्रमाणे या सभेला गर्दी करत आहेत. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की अनेक अपक्ष उमेदवार म्हणजे या मतदारसंघामध्ये आता 34 उमेदवार या ठिकाणी उभा आहेत. त्यामध्ये एक अपक्ष उमेदवार काही आहेत, आपल्या शहरातलेही काही उमेदवार या ठिकाणी उभा आहेत. आता त्या अपक्ष उमेदवारांना चिन्ह देताना निवडणूक अधिकाऱ्याला प्रश्न पडला की एवढे प्रमाणामध्ये उमेदवार उभा आहेत, त्यांना चिन्ह कुठलं द्यावं, म्हणून त्यांनी महिलांचे आपल्या घरातले सगळे भांडे पासणं त्यांना चिन्ह म्हणून देऊन टाकले. आता आपण पाहतो कोणाला गॅसची शेगडी दिली तर कोणाला कुकर दिले, कोणाला शिट्टी दिली तर कोणाला परत तांब्या दिलाय, कोणाला चमचा दिलाय तर कोणाला कॅरम बोर्ड दिलाय तर कोणाला काही दिलंय. आता यांची एवढी स्पर्धा लागली की सगळ्यात भारी उपकरण कुणाचं. आता भांडे घेतलेत पण इलेक्ट्रिक उपकरणं सुद्धा त्या ठिकाणी चिन्ह म्हणून यांना वाटप करण्यात आलेले आहेत आणि ते चिन्ह घेऊन हे गावगाव फिरू लागले तर आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा म्हणून. काय कार्य आहे यांचं. आता या ठिकाणी आपले आडतचे उमेदवार उभा आहेत, ते म्हणते मीच विकास करू शकतो, मलाच मत द्या. माझा त्यांना प्रश्न या की ज्यावेळेस 2003-04 ला 1996 ला 96-97 वडोली तालुक्याची निर्मिती झाली आणि त्यामध्ये किल्ले धारूर शहरात तालुक्याचे 42 गावं वडोलीला जोडल्या गेले आणि त्यावेळेस या धारूर शहरामध्ये मोठं आंदोलन उभं राहिलं आणि आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी मंत्रालयात गेलो आणि त्या ठिकाणी योगायोगानं स्वर्गीय डॉक्टर इमलताई मुदडा या आपल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या आणि आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की ताई आम्हाला आता 26च गावं राहिलेत, 26 गावाचा महाराष्ट्रात सर्वात लहान तालुका म्हणून या धारूरची नोंद राहील म्हणून ताईंनी तत्वता मान्य केले. आडस आणि आडसच्या बाजूचे 22 गावं देण्याचं त्यांनी पत्र त्या ठिकाणी आम्हाला शिष्टमंडळाला दिलं आणि ते पत्र घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलं. परंतु रमेशराव आडसकर आणि त्यांचे बंधू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या विरोधामध्ये मोर्चेबांधणी केली आणि त्यांचे आडस आणि त्यांचे जे 22 गावं या धारूर तालुक्यामध्ये जोडू दिले नाही. तुम्हाला तुमचं गाव आमच्या तालुक्यात जमत नाही, तुम्हाला आमच्या धारूर शहराचा कुठला विकास करता आला नाही. तुमच्याकडे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद होतं, उपाध्यक्षपद होते, अनेक पदं होती, कुठल्याही प्रकारचं काम यांनी या ठिकाणी केलं नाही आणि ते आता आरोप करतात की मोहनदादा जगताप यांना लोक इकडे ओळखतच नाहीत म्हणून. त्यांना ओळखत कसं नाही गेलं. 10 वर्षापासून ते या धारूर तालुक्यामध्ये आपल्या काम करतात, मतदारसंघात काम करतात. त्यांचं छत्रपती साखर कारखाना, शाळा, कॉलेज त्यांचं सर्व काही या ठिकाणी आहे. गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोहनदादांनी या ठिकाणी पॅनल उभा केला आणि त्याच पॅनलमधून मी आणि बाळासाहेब नगरसेवक झालो. मग मोहनदादाचं इथं अस्तित्व नाही म्हणून कसं तुम्हाला म्हणता येणार आहे. आमच्यासारखे खंदे कार्यकर्ते या ठिकाणी रविदादा शिंगारे असतील, या ठिकाणी बाबुरावजी शिंगारे असतील, बाळासाहेब खामकर असतील, या ठिकाणी मुस्लिम समाजाचे अनेक आमचे दादाभाई या ठिकाणी बसले ते असतील किंवा सुरेश बाप्पा शेळके असतील, असे समाजामध्ये काम करणारे आम्ही सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते मोहनदादाच्या मागे एकजुटीनं आणि एक दिलाने त्यांच्या मागे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न जोडता आम्ही आज त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहोत आणि आमचं प्रत्येकाचं आमच्या भागामध्ये काम आहे. मी माझ्या भागामधून आज सांगतो 914 मताची मोहनदादाला लीड दिली, तर यावेळेस मी तुम्हाला सांगतो की मोहनदादाला 1500 मताची लीड दिल्याशिवाय मी या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. परवाच मी माझ्या प्रभागाची बैठक घेतली आणि त्या बैठकीला 700 ते 800 कार्यकर्ते होते. सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला मोहनदादाच्या पाठीमागे ताकद उभा करायची. या ठिकाणचे आमदार प्रकाश जाधव मागच्या 5 वर्षात, त्याच्या अगोदर आम्ही त्यांचं काम केलं, त्यांना इथं कुणी ओळखत नव्हतं. बाळासाहेब खामकर, मी आणि नंदू कापसे आम्ही 3 जण त्यांना गल्लोगल्ली करत होतो. त्यांची इथे कोणासंगही ओळख नव्हती, परंतु ते आमदार झाले आणि त्यांच्या बंधू त्यांना आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या ठिकाणी निवडणूक लढली. 2012ला 5 नगरसेवक मी त्या ठिकाणी त्या प्रभागातून निवडून आले म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्ता आली आणि त्या ठिकाणी नगराध्यक्षपद मला मिळालं. त्या नगराध्यक्षपदाचा एवढा फायदा केला मी. महिना आपल्या नळाला पाणी येत नव्हतं, परंतु 3 दिवसाला मी 2 तास प्रत्येक गलीला पाणी देण्याचं काम केलं.
या ठिकाणी कुंडलिकासारखी मोहनदादाच्या सहकार्यानं 22 कोटीची योजना या शहरासाठी मंजूर केली. परंतु या ठिकाणच्या नेते मंडळीनं आपलं पद गेल्यानंतर कोर्टामध्ये आणि आज बी कोर्टामध्ये नेतेमध्ये अडकली. कुंडलिकापर्यंत पाणी आणण्याचं काम आम्ही केलं, परंतु पुन्हा ते बंद पाडण्याचं काम आज जे त्यांच्या प्रकाश दादाबरोबर फिरते त्या लोकांनी केलं. म्हणून आपल्याला जागरूक व्हायचंय, विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचंय. दादा, या ठिकाणी अशी परिस्थिती, तुम्ही आज 4 वाजल्यापासून आमच्या बरोबर आहे. तुमची या ठिकाणी रॅली निघाली. आज एवढ्या तुमच्या कॉर्नर प्रचार सभा आम्ही घेतो. या ठिकाणचे कार्यकर्ते सगळे तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात, परंतु एका हाकेला हजारो लोक साध्या बैठकीला या ठिकाणी येऊन थांबायला लागले. याचा अर्थ तुम्हाला किती हजार मताची लीड मिळणार आहे हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. बजरंग बाप्पाला 2000 लीड मध्ये त्याच्यापेक्षा जास्त मतदान या शहराचे लोक तुम्हाला देणार आहेत. सर्वांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे आणि सगळ्याच्या तोंडामध्ये आणि होटामध्ये एकच आहे, तुतारी तुतारी तुतारी. तुतारीशिवाय कोणी बोलतच नाही. तुम्ही मुस्लिम समाजात जा, दलित समाजात जा, मराठा समाजात जा, साळी माळी कुष्टी कुठल्याही समाजात जा, सगळीकडे तुतारीच आहे. आता काही लोकांना वाटलं की आता सध्या या जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामुळे ओबीसी वगैरे असा वाद आहे, परंतु आमच्या या धारूर शहरामध्ये तसा काही वाद नाही. आज बी अनेक ओबीसीचे जे कार्यकर्ते या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत. तुम्हाला सांगतो ते आपल्या खांद्याला खांदा लावून आज तुम्हाला साथ देण्यासाठी आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी आमच्याही पेक्षा पुढे पळायला लागले. तर कुठं राहिला वाद? परंतु इथल्या एका उमेदवाराला वाटतंय ओबीसीच्या भांडामध्ये, मराठा ओबीसीच्या भांडामध्ये मी आमदार होईल आणि कुठलं तरी अपक्षाचे चिन्ह घेऊन ते फिरतोय आणि म्हणतोय मला मतदान करा, मला मतदान करा. काय मतदान करायचं? त्यांना काय दिवे लावले त्यांनी? आज किल्ले धारूर शहरामधून तुम्ही कुठल्याही जर जिल्ह्यामध्ये गेलात, अंबाजोगाईला जा, परळीला जा, सोलापूरला जा, कोल्हापूरला जा, या शहराची अशी एक ओळख होती. किल्ले धारूर म्हणलं की सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख होती. परंतु यांनी काय केलं? हे या व्यवसायामध्ये आले. या ठिकाणचा कुंभी समाज, सोनार समाज चांगल्या प्रकारचं सोनं देत होता. 24 कॅरेटचं सोनं या ठिकाणी मिळत होतं. म्हणून आजूबाजूच्या मराठवाड्यातले लोक या ठिकाणी सोनं घेण्याकरता येत होते. परंतु आज यांनी काय केलं की पितळ आणि तांबं टाकून सोनं प्रचंड प्रमाणामध्ये विकलं. 10% सोनं, 90% पितळ आणि तांबं टाकलं. त्यामुळे या धारूरचं मार्केट सगळं संपून गेलं. धारूरचं सोनं घेऊन तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, जिल्ह्यातल्या किंवा बाहेर जिल्ह्यातल्या, तुमचं सोनं कोणी विकत घेत नाही. तुमचं सोनं तुमच्या गावातच विका, कारण या सोन्यामध्ये भेसळ आहे. म्हणून असले भेसळ करणारे नकली लोक राजकारणामध्ये आता आले, तर तिकडे त्यांची पोळी भाजण्या म्हणून इकडे राजकारणामध्ये काहीतरी मिळते का म्हणून ते प्रयत्न करतात. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. हे अपक्ष उमेदवार हे काही चालणार नाही. त्यांना 5-10 हजार मतं पूर्ण मतदारसंघामध्ये पडतील. यांचं डिपॉझिट गुल करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही असल्या या उमेदवारांना कुणी मतदान करू, मतदान वाया घालू नका. मोहनदादा जगताप हा प्रामाणिक माणूस आहे, गरीब कुटुंबातून आलेला माणूस आहे. त्यांच्या वडिलांनी कष्ट करून त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणून आम्ही सर्व तरुण या शहरातले त्यांच्या पाठीमागे आहोत. या वार्डामधून बाळासाहेब, आता तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. 914 मधून 614 मधून तुम्ही आता त्याच्यापेक्षा पुढे किती मतदान देता, त्यासाठी तुम्ही रविदादा असतील, सिद्धेश्वर रणदेव असतील किंवा आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करा. या ठिकाणच्या सर्व माता भगिनी आपल्या पाठीशी आहेत, त्यांच्या उपस्थितीतून जाणवत आहेत. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या मशीन क्रमांक 1 या ठिकाणी नंबर 2 ला मोहनदादा बाजीराव जगताप यांचं चिन्ह आहे. तुतारी वाजव, त्याचं बटन दाबा आणि मोहनदादाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा, असं आपल्याला या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजलगाव मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मोहन बाजीराव जगताप. आज आपल्या समोर महाविकास आघाडी उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर 2 शब्द या ठिकाणी सांगण्यासाठी उभा आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले अर्जुनराव असतील, बाबूराव शिंगारे असतील, बाळासाहेब कामकर असतील, रवीजी शिंगारे असतील, युवराज लगड, सिद्धेश्वर रणदेव, ऍडव्होकेट सदाब शेख, फिरोजी नंदा व ज्यांचं नाव घ्यायचं असे तुलनेसारखे असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेअभावी या ठिकाणी मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही. मी आपल्याला एवढंच सांगेल, गेले 30 ते 32 वर्ष झाले मी राजकारणात या ठिकाणी काम करतोय. पहिल्यांदा 1991 नगरसेवक होतो, 2दा जिल्हा परिषद सदस्य होतो, सभापती होतो आणि 10 वर्ष माझे तब्बल छत्रपती कारखाना ज्यांनी अडवला, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट वाऱ्या करून छत्रपतीची निर्मिती करण्यात गेली. गेल्या विधानसभेला
मी जे बोलतो कधी चुकीचं बोलत नाही आणि आता जे बोलणार आहे ते तुम्ही समोरच्याला सुद्धा विचारू शकतात. ते थोडं बी खोटं बोलणार नाही. गेल्या विधानसभेला पूर्ण मतदारसंघात मी एकही गाव वस्ती तांडा असं नाही की मी तिथे गेलो नाही. दुष्काळाच्या काळात आपल्या भागात एकही गाव असं नाही की ज्या गावात मोहन जगताप मित्र मंडळाच्या नावानं पाण्याच्या टाक्या त्या ठिकाणी पाण्यात टंचाईमध्ये दिल्यात असं एकही गाव नाही. आपल्या धाराव तालुक्यातले असे 4-5 गाव आहेत की ज्या गावाला रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते करून देण्याचं काम केलं. पाण्याच्या त्या ठिकाणी टँकर सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि अनेक लोकांच्या डोळ्याचे त्या ठिकाणी ऑपरेशन करून सो खर्चानं नगरून घरी आणून सोडून डोळ्याचे त्या ठिकाणी ऑपरेशन. मी तुम्हाला एवढंच सांगत, राजकारणात कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे. लोकशाही ज्याला आपण म्हणतो लोकशाही, तुम्ही सुद्धा खाली बसणारे तुम्ही कुणी उभा राहू शकता. तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला. पण तुम्ही उभा राहत असताना विचारपूर्वक उभा राहायला पाहिजे की आपण कर्तबगारी काय केली समाजासाठी. तर आपण उभं राहायला पाहिजे. देणं ना घेणं कधी कुणाच्या कामाला पडलं नाही आणि त्यांनी माझ्याबद्दल बोलणं फार दुःख वाटतं. ठीक आहे बोलतात. मी त्यांना तुम्ही विचारा की गेल्या वेळेस फिरत असताना मी ज्यावेळेस त्यांना म्हणलं ते म्हणले मला काही आता उभं राहायचं नाही, मला विधान परिषदेत जायचंय. आमचे मित्र आहेत ते रमेशराव. राजकारणात कोणी कोणाचं दुश्मन नसते काही नसते. 4 दिवसाचं राजकारण होईल. 20 तारखेला मतदान होईल. 21 तारखेला सगळे एकत्रच गप्पा मारत बसतील. असं काही फार काय त्याचे वेगळे घेऊन नका. ज्या पक्षात मी होतो, ज्या पक्षात त्या ठिकाणी ताईला अडचण आली, काही लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून माझी उमेदवारी त्या ठिकाणी कट करून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. ताई त्या ठिकाणी अडचणीत होत्या. ताईनं मला सांगितलं की मोहनराव माझ्यासाठी व्यवसाय का, रमेशरावला जर माझ्या गावामध्ये उमेदवारी दिली तर त्यांच्या तिकडच्या भागातलं मतदान मला मिळेल. तर तसं झालं नाही. 92 गावं होती. 92 पैकी 2 गावं जर सोडले तर बाकी 90 गावं त्या ठिकाणी मायनस केली. दुर्गावानं ताई पण पडल्या. विधान परिषदेत त्यांना घेण्यात आले. मला दिलेल्या शब्द त्या ठिकाणी त्यांना करता आला नाही. त्याबद्दलही माझं काही दुःख नाही. कारण तेवढ्या उंचीचे आपण नाही. ते देश पातळीवरचे नेते. ते जरी भाजपमध्ये असते ना मी जरी अजून राष्ट्रवादीमध्ये असतो त्याबद्दल त्याने ते ठिकाणी त्यांची अडचण निर्माण करतो. मी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये मुलाखती द्यायला गेलो पवार साहेबाला एकच विनंती केली. त्यांनी मला सांगितलं माझी जुनी ओळख आहे. पहिले आमचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 10 वर्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं. त्यांनी मला एकच सांगितलं, आपले खासदार बाप्पा आणि साहेबांना सांगितलं की काही हरकत नाही प्रवेश. मी त्यांना विनंती केली की साहेब माझं एक मत आहे, मला जर तुम्ही उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी देत असताल तर माझा प्रवेश घ्या. गेल्या वेळेस माझी अशी फरफट झाली की त्या ठिकाणी मला असंच झालं की तुम्ही प्रवेश करा आणि तुम्हाला ते आम्ही त्या सत्य साहेबांना माझ्याकडे बारकाईनं बघितलं. ठीक आहे म्हणजे तू मुलाखती दे. मी मुलाखतीला गेलो, मुलाखत दिली. अचानक आमचे मित्र रमेशराव झोपेतून उठल्यासारखं धनुभाऊच्या मागे लागले होते. धनुभाऊने त्यांना कामाला लावलं होतं. मी तुला उमेदवारी देतो, मी तुला उमेदवारी देतो. महिनाभर म्हणायचे मला घड्याळ मिळाली. पुन्हा म्हणायचे नाही नाही मी आता अपक्ष लढणार आहे, नाही नाही मला आता तुतारीच मिळणार आहे. एक लक्षात कुठं राहा पण निष्ठेनं, कुठं राहा. जिथं ज्या घरात राहायचं तिथं निष्ठेनं राहिलं पाहिजे. परत त्यांनी पवार साहेबांकडे आले, आमचं प्रवेश घेऊन टाका, उमेदवार नाही पाहिजे काही नाही पाहिजे. विचारा त्यांना उद्देशाला, फक्त माझा प्रवेश करा. तर मी तुमच्या घरात आलो आणि सगळ्या घरात फिरलोय आणि आता ज्या घरातून आलो त्या घरात मी काय उत्तर देऊ, कोण्या तोंडाने त्या ठिकाणी सांगू आणि काय सांगू. मला प्रवेश द्या, मला कुठलीही आत नाही. सरकार आल्याच्या नंतर माझा विचार करा असं त्या ठिकाणी साहेबाला बोलले. 12चा टाइम देता गोळा संध्याकाळी 6 वाजता प्रवेश करा. प्रवेश घेतला की दुसऱ्या दिवशी जस्ट सुरू केलं, मला उमेदवारी द्या, मला उमेदवारी द्या. 1000 केलं पवार साहेबांनी. पवार साहेब म्हणले आम्ही तुम्हाला शब्द दिला नाही,
जीवन प्रवेश घेतला आणि आता खाली सांगतात की मला धोका झाला. अहो तुम्ही आयुष्यभर लोकांना धोके दिले आणि तुम्ही आम्हाला सांगतो धोका झाला. याच मोहन जगतापला जिल्हा परिषदच्या वेळेस या गोष्टी सांगू नये पण नाही लग्न सांगण्याची पाळी येते. स्वर्गीय बाबूरावजी आडसकर, शिवाजीराव पंडित हयात आहेत, त्यांनी शरद पवार साहेबांनी, विलासराव देशमुख या ठिकाणी हयात तिथे उपस्थित नाही, ते आपलं स्वर्गवासी झालेले आहेत. यांच्या समोर, शरद पवार साहेबांसमोर, स्वर्गीय हेमंतताई मुंदडासमोर, जयदत्त अण्णासमोर सत्ता खाऊन सांगितलं होतं की बाजीराव तुमच्या मोहन जगताप यांना मी अध्यक्षपदासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यावेळेस सुद्धा मला धोका देऊन तिकडं मग परळीला अटॅच होऊन त्या ठिकाणी धोका दिला. ज्यांच्यासाठी माणूस खड्डा खांदवलेला मोहन जगताप म्हणून मी जर खड्डा खांदला तर मी त्या खड्ड्यात जाणार आहे हे बी मी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यामुळे धोकेबाज माणसापासून सावध राहा, धोकेबाज माणसापासून सावध राहा. शिक्षकाच्या पगारी सुद्धा तुम्हाला पुरत नाहीत आणि तुम्ही आम्हाला सांगताय मोहन जगतापला कोण ओळखीत आहे. अरे वडलं पारजीत वडिलांना संस्था उभा केली, ही संस्था तुम्हाला सरीत आली नाही. साखर कारखाना असं स्वीकृती झालं. मी तर या ठिकाणी जाहीरपणे सांगतो छत्रपती कारखाना उभा करून जिल्ह्यात स्पर्धा लावण्याचं काम मी आणि माझ्या कारखान्यानेच या ठिकाणी जिल्ह्यात केलंय हे सुद्धा या ठिकाणी काम करण्यात सांगतो. अशी कर्तव्य करा ना. इलेक्शन आलं की 2-2 महिने शिक्षक रडले माझ्यापाशी. मला म्हणले बघ कशाला बाहेर उभं राहिलं काही किंवा आमचे गेलेच कर्ज घेतलेलं तेच आमच्या हप्ते बरोबर वगैरे. असं राजकारणात होत नसतं. राजकारणात कुठं ना कुठं निर्मळ काम करावं लागतं. तुम्ही एकदा 2दा 3दा लबाड बोलताल, नेहमी लबाड टिकत नसतं. कुणी असो टिकत नसतं. दुधाचं दूध पाण्याचं पाणी होतच असतं. हा विषय आमच्या मित्रासाठी आम्हाला आवर्जून याच्यासाठी काढावा लागला की ते म्हणले की मोहन जगतापला कोण ओळखेल म्हणून काढला. नाही तर मला काढायची या ठिकाणी काही इच्छा नव्हती. ते पण माझे मित्रच आहे. पण बोलत असताना त्यांनी हे विचार केला पाहिजे. आम्ही जर म्हणलं तिकडे माजलगाव तालुका टेकुळी टांडा कुठे आहे, अल्ला का तुला रस्ता सुद्धा माहित नाही, तू तिथे जाऊ सुद्धा शकत नाही. मोहन जगतापच जाऊ शकतो. धारोड तालुक्यात कुठला बी तांडा कुठली वस्तू विचार मी तिथे जाऊ शकतो, पण तुला तिथला रस्ता माहित नाही. तू मोहन जगतापवर टीका करतो काय? नाही करू शकत. माझं काम बोलतोय, मी बोलत नाही. आज तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो. हे पण या ठिकाणी बाप्पा उपस्थित आहेत. ज्यावेळेस आपले वॉटर सप्लायची स्कीम ज्यावेळेस मंत्रालयात होती, लक्ष्मणराव ढोबळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री होते, ती फाईल त्या ठिकाणी होती आणि मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात बाप्पा नव्हते. मला म्हणले मोहनराव आमची वॉटर सप्लायची स्कीम आहे आणि तुमचं सरकार आहे, तुमचे मंत्री तेवढी एक मला सही घेऊन द्या. ते जेवत होते. आम्हाला दोघाला म्हणजे खा भाकर खाल्ली. मला सगळी भाकर खाल्ली. आता माझं एवढं काम. अरे म्हणलं ते आपल्या पक्षात नाही का? म्हणलं द्या सोडून. पाण्याची योजना आहे आणि सार्वजनिक काम आहे. सार्वजनिक कामात राजकारण कुठं असतंय का? त्यांना मी हातोहात फाईल मागून घेऊन सही करून त्यावेळेस प्रशासकीय मान्यता दिली. अर्धवट काम आता वॉटर सप्लायचं काम कशामुळे बंद पडले? टक्केवारीमुळे बंद पडले. गुत्तेदाराच्या यांच्या टक्केवारीमुळे बंद पडली. ही वस्तुस्थिती. कधी खोटं बोलत नाही. मला एक सांगा, काम रेंगाळायचं त्याचं इस्टिमेट असते. इस्टिमेट असल्यावर वेळेच्या आत काम झालं, काम रेंगाळतं का? वेळेच्या आत काम करून द्यायचं नाही. अडचणी निर्माण करायच्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करायचं. ही पद्धत जर आपल्या माजलगावच्या मतदारसंघाच्या आमदाराची असेल, त्या आमदाराला आता घरी बसवायची वेळ आली. घरी बसवायची वेळ आली. आज 20 वर्ष झाले ते या ठिकाणी सत्तेत आहे. 20 वर्षापासून माजलगावचा प्रश्न किंवा धारूरचा प्रश्न, तुमच्या या घाटाचा प्रश्न ते सोडू शकले नाहीत. पाण्याचा सोडू शकले नाहीत. तुम्हाला ते नाहीतच ते. गेल्या वेळेस आलते तुमच्याकडे, जसं आता मी आलो तर गेल्या वेळेस तुमच्याकडे आले असते. माझी ही शेवटची निवडणूक आहे म्हणलेत का नाही? खरं सांग, म्हणलेत का नाही? म्हणले. शेवटची निवडणूक आहे. तुम्ही आपलं बघा मतं हल्ली निवडून गेले, बरोबर. 4 महिन्यापूर्वी स्वतःचे पुतणे त्यांना घेऊन तुमच्याकडे आले का नाही? माझे वारसदार म्हणून 2च महिने झाले ना. 2 महिन्याखाली आले का नाही? मी खोटं बोलतोय का? आलते ना. मग 2 महिन्यापूर्वी ज्या पुतण्याला त्यांनी या मतदारसंघात फिरलं, मला सांगा त्या पुतण्या म्हणजे लेखन पुतण्या काही फार अंतर नसते. त्या बिचाराला फिरलं आणि ऐन टायमाला म्हणले नाही आता मलाच उभं राहायचं. जे ते पुतण्याची होऊ शकले नाहीत कुटुंबातल्या, तुमचे आमचे होणार आहेत. काही साधा प्रश्न आहे.
त्यामुळे अशा धोकेबाज माणसापासून तुम्ही या ठिकाणी सावध राहा. आज तुमच्या धारोची अवस्था रस्त्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, खड्डे एवढे पडलेले मी बघतो मतदारसंघात, साधे खड्डे मुरमाड सुद्धा बघितले आले नाहीत. आज तुमच्या त्या किल्ल्याची दुरावस्था, या किल्ल्यासाठी मोहन जगताप म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, 2 कोटी रुपयाची ऑर्डर त्या ठिकाणी मी कामं टाकले तर नाही पप्पा, मला कोणी म्हणलं नव्हतं, पण त्या ठिकाणी मी 2 कोटीच्या दुरुस्तीचे कामं टाकलेत. जे छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन जाणारे राजे, त्यांच्या किल्ल्याची दुरावस्था अशी असेल म्हणून मी त्या ठिकाणी 2 कोटी रुपये टाकले. आज तुम्हाला मी शब्द देतो, आरणवाडीपर्यंत आलेली तुमची पाईपलाईन धारूरची, मी आमदार झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला इथं पाणी आणून दाखवेल, नाही येऊन मी तुम्हाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. जे अधिकार असतात ते अधिकार तुम्हाला या ठिकाणी मागायला आलो. आमदार उगाच होत नाही. फकीरासारखं मी तुमच्या दारात होळी घेऊन मागायला आलोय. तुम्ही मला भरभरून द्या, आणि भरभरून दिल्याच्या नंतर तुमचे जे काम आहेत ते करण्यासाठी मला या ठिकाणी ताकद द्या. पुढच्या वेळेस मी आमदार म्हणून येईल त्यावेळेस तुमच्या उर्वरित पाईपलाईनचं ऑर्डर तुमच्याकडे हातात घेऊन येईल आणि दाखवेल की तुमचं मी काम केलंय, शब्द दिला होता, असं मी या ठिकाणी काम करून दाखवेल. ते काम बोलणार आहे. ज्यावेळेस तुम्ही मी आमदार झाल्यानंतर ज्यावेळेस पाणी पितात त्या तुटीला हात लावून तुम्हाला आठवण झाली पाहिजे की हे मोहन जगताप बोलला होता विधानसभेच्या अगोदर, आणि त्यानं आपल्याला या ठिकाणी पाणी या ठिकाणी दिसलं, तुटी फिरली की आठवण झाली पाहिजे, असं या ठिकाणी काम करणार आहे. ते खड्ड्यामुळे लोक बेजारीत हैराण आहेत. त्या ठिकाणी ते रस्ते, लाईटची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, शैक्षणिक सुविधा आहेत. या ठिकाणी निश्चित मी त्या ठिकाणी त्या खात्याचा सभापती होतो, शिक्षण आणि आरोग्य, त्या सगळ्या खात्याची मला जाणीव आहे. आणि वडील आमदार असल्यामुळे आमदारकी सुद्धा मी जवळून बघितली. येणाऱ्या काळात तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुतारी वाजवणार हे माझं चिन्ह, हा माझं पक्षाचं या ठिकाणी सिंबॉल आहे. याच्या पुढे नंबर 1 मशीनवर नंबर 2 ला माझं बटन आहे. त्या ठिकाणी त्या बटन दाबून मला आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्या, आणि आपल्या भागाचा आणि आपल्या शहराचा चित्र बदलण्याची त्या ठिकाणी निश्चित मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.